आपल्याला नेहमीच वाटते की जानेवारी हा आपला नवीन वर्ष आहे, पण आपला नवीन वर्ष जानेवारी नसून चैत्र हा महिना आणि गुढीपाडवा हा आपला नवीन दिवस आहे. चला तर महिन्याबद्दल आणि चैत्र महिन्याबद्दल काही फॅक्ट आपण समजून घेऊ. चैत्र महिना आणि मराठी महिन्याची जी सुरुवात आणि शेवट हे यावर अवलंबून असते की चंद्राची स्थिती काय आहे, म्हणजे जे लुनार सायकल आहे त्याच्यावर आधारित. जसं की चैत्र महिन्याची जी सुरुवात आहे ती नवीन चंद्राने होते, म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी होते आणि त्याच दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. मराठी महिने या चैत्र महिना हा पूर्णपणे जर चंद्रावर आधारित आहे, तर हा महिना एप्रिल आणि मार्च या 2 महिन्याच्या मधामध्ये येतो आणि चैत्र महिन्यात साधारणतः 29 ते 30 दिवस असे असतात. ज्या महिन्यामध्ये चंद्र हा चित्रा नक्षत्राजवळ असतो त्याला आपण चैत्र महिना असं म्हणतो. म्हणजे जे महिन्यांचे नाव आहे हे चंद्र आणि नक्षत्र हे कुठे आहे याच्यावर पूर्णपणे आधारित असतात.